R.K. Narayanan was honored by Sahitya Academy Award, which is very desired and popular award in India for literature. His writing described Indian culture and Indian people with humor and simple way. His style was very friendly and graceful. He characterized simple and common people whom everybody could relate. His characters remind readers of next door neighbors or cousins. आर के नारायण यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं साहित्य हे माणसांना आपलं साहित्य वाटायचं, आपलीच गोष्ट वाटायची. अगदी आपल्यापैकीच कुणीतरी त्या कथांमधले आपणच कुणीतरी भाग आहोत असं भारतीयांना, असं वाचकांना वाटायचं. त्यांच्या साहित्यामध्ये विडंबन जरी असलं तरी त्या विडंबनाला बोचरी झाक नाही. त्यांच्या लिखाणामध्ये साधेपणा सापडतो, विनोदी शैली दिसते आणि अस्सल भारतीय पार्श्वभूमीची झाक आपल्याला त्यांच्या लिखाणात जाणवते. सो लेट्स बिगिन विथ द स्टोरी. पेज नंबर 2. An astrologer's day. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. Every day, on specific time, he used to reach at the place and open his bag. On that day too, everything was same. This is the description of an astrologer, and here we are learning how he spent that day. On that day too, everything was as usual. He took out his things from the bag which he needed for his profession. His equipments were a dozen of cowrie shells, a cloth which contained very obscure, very difficult to understand chart, which a common person can't understand, a notebook to write something maybe, and Palmyra writing, Palmyra pages for writing. आता आज आपण ॲस्ट्रॉलॉजर्स डे ह्या लेसनला सुरुवात करतोय. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे काय, तर एखादा ज्योतिषी किंवा भविष्य वर्तवणारा माणूस. आता ह्या ॲस्ट्रॉलॉजरच्या आयुष्यात, ह्या भविष्य वर्तवणाऱ्या माणसाच्या आयुष्यात जे काही झालं ते आता आपण बघणार आहोत. नेहमीप्रमाणे अगदी ठरल्या वेळेला माध्यान्ही मिडडेला म्हणजे 12च्या दरम्यान त्याने त्याची बॅग उघडली आणि त्याच्या प्रोफेशनसाठी, त्याच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही महत्त्वाच्या वस्तू होत्या, ज्या ज्या काही त्याला लागणाऱ्या वस्तू होत्या, आपण आधीच्याच ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये बघितलं आहे की एखाद्या भविष्यकाराला कोणकोणत्या वस्तू लागू शकतात, तर त्याच्यापैकीच काही वस्तू त्याला ज्या लागणाऱ्या होत्या त्या त्याने काढल्या. आता ह्या ॲस्ट्रॉलॉजरला लागणाऱ्या गोष्टी कोणत्या होत्या, तर त्याच्यामध्ये काही 1 डझनभर कवड्या होत्या. कवड्या शिंपल्यासारख्याच जरा वेगळ्या आकाराच्या असतात, त्या कवड्या होत्या. त्याच्याबरोबरीने एक चौकोनी कापडाचा तुकडा होता, त्याच्यावरती काहीतरी गुंतागुंतीचं सर्वसामान्य माणसांना न समजणारं असे चार्ट्स होते. अशी काही आकडेवारी होती, अशी काही मांडणी होती. त्याच्याबरोबरीने एक वही होती आणि पाल्मायरा रायटिंग म्हणजे पाम. आपल्या कॉलेजच्या आवारामध्ये बघा पामचं एक झाड आहे, तसं पामचं म्हणजे ताडाच्या झाडावर, ताडाच्या पानांवरती काही लिहिलेलं लिखाण, असं सगळंच त्याच्याकडे होतं. आता प्रश्न असा येऊ शकेल, ॲक्टिव्हिटी अशी असू शकेल की लिस्ट द प्रोफेशनल इक्विपमेंट्स यूज्ड बाय द ॲस्ट्रॉलॉजर. त्या ॲस्ट्रॉलॉजरने वापरलेल्या प्रोफेशनल इक्विपमेंट्सची यादी करा.
किंवा वेब चार्टमध्ये ह्या गोष्टी फिलअप करा असं विचारलं जाऊ शकेल. त्याची इक्विपमेंट्स कोणकोणती होती? काउरी शेल्स, मिस्टिक चार्ट which was drawn on the square piece of cloth, notebook and bundle of palmyra writing. कोणकोणत्या 4 गोष्टी होत्या त्याच्याकडे? कोणकोणती प्रोफेशनल इक्विपमेंट्स होती त्याच्याकडे? तर काउरी शेल्स, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट, अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पाल्मायरा रायटिंग्स. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of an continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. Forehead means the part of face above eyes. He had applied sacred ash and vermilion on his forehead, and as he was in search of his customers, his eyes had got a sharp and penetrating sight, bright light, but his customers supposed it as the prophetic light, and so they were assured and convinced about the knowledge of this astrologer. आता इथून पुढे आपण त्या ॲस्ट्रॉलॉजरचं डिस्क्रिप्शन वाचणार आहोत. त्या भविष्यकाराचं, त्या ज्योतिषाचं वर्णन आपण वाचणार आहोत. तो ज्योतिषी कसा होता? प्रश्न असा विचारला गेला, डिस्क्राईब द ॲस्ट्रॉलॉजर. तर आपल्याला इथून पुढे जे आहे ते लिहायचं आहे. His forehead was resplendent with sacred ash and vermilion. त्याचं जे कपाळ होतं, फोरहेड म्हणजे डोळ्याचा वरचा आणि केसांच्या खालचा असा भाग, मधला भाग, कपाळाचा भाग, तो कसा होता? तर तो रिस्प्लेंडंट होता, तो चमकत होता, तो इम्प्रेसिव्ह वाटत होता. तो बोल्ड शब्द आहे रिस्प्लेंडंट, त्याचं मिनिंग लेफ्ट साईडला बॉक्समध्ये दिलं आहे. त्यात तो कशामुळे चमकत होता? तो कशामुळे उजळ वाटत होता, वेगळा वाटत होता? तर त्याच्या कपाळावरती त्याने भस्म लावलं होतं, आणि त्याच्या बरोबरीनेच कपाळावरती त्याने शेंदूरही फासला होता. व्हर्मिलियन म्हणजे ऑरेंज कलरची गोष्ट, ऑरेंज कलरचं इन्ग्रेडियंट. त्याने आपल्या कपाळावरती पवित्र मानलं जाणारं, अतिशय होली मानलं जाणारं भस्म, आणि त्याच्या बरोबरीने शेंदूरही आपल्या कपाळाला लावलेला होता ऑरेंज कलरचा. त्याचे डोळे चमकत होते, त्याचे डोळे प्रकाशमान होत होते, त्याचे डोळे वेगळे असे लकाकत होते. कशामुळे? तर तो सातत्याने आपल्या कस्टमर्सचा, आपल्या संभाव्य होऊ शकणाऱ्या ग्राहकांचा तो शोध घ्यायचा, आणि त्याच्यामुळे त्याचे डोळे हे तीक्ष्ण भेदक असे डोळे त्याचे होते. पण त्याच्या सर्वसामान्य साध्यासुध्या अशा ग्राहकांना, साध्यासुध्या अशा त्याच्या कस्टमर्सना मात्र त्याचे डोळे अतिशय भव्य दिव्य, अतिशय दिव्य दृष्टी असणारे त्यांना वाटायचे, आणि त्याच्यामुळे हा चांगला ज्योतिषी आहे किंवा चांगल्या प्रकारचे भविष्य आपल्याला सांगू शकेल याच्याबद्दल त्यांना खात्री पटायची. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. Actually, addition to it, his eyes were settled at a proper place in between his forehead and his dark beard. So it enhanced and enriched the respect about astrologer. Everybody who see him suppose that he is a knowledgeable person, and even
To increase his effect, he used to wear, he had raised his beard so he looked like a saint or knowledgeable person. आता त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या, त्या भविष्यकाराच्या डोळ्यांची भेदकता किंवा त्याची ताकद आणखीन कशामुळे वाढली होती, एनहान्स आणखी कशामुळे वाढली होती, तर त्याचे डोळे अगदी योग्य ठिकाणी होते. आता योग्य ठिकाणी म्हणजे त्याच्या डोळ्याच्या वरच्या भागात कपाळावरती भस्म आणि शेंदूर फासलेला होता. त्याच्या डोळ्याच्या खाली घनताट आणि झुपकेदार अशा दाढी मिशा होत्या आणि त्याच्यामुळे पूर्ण त्या भविष्यकाराचा चेहरा, गाल झाकले गेलेले होते. आणि अशा पार्श्वभूमीवरती एखाद्या अर्धवट माणसाचे सुद्धा डोळे लकाकतात असं एखाद्याला वाटेल. अशा पार्श्वभूमीवरती त्या भविष्यकाराचे डोळे अधिक तीक्ष्ण लोकांना वाटायचे, अधिक भेदक असे लोकांना वाटायचे. To crown the effect, he wore a saffron-colored turban around his head. And even to increase this effect, he used to wear or wrap a saffron-colored turban. आता हे आणखीन जास्त, याचा परिणाम आणखीन जास्त साधण्यासाठी, याच्यावरती हा परिणाम आणखीन जास्त परिणामकारक व्हावा यासाठी तो आपल्या डोक्याला भगव्या रंगाचा फेटा बांधायचा. धिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आता ही जी त्याची रंगसंगती होती ती कधीच फेल व्हायची नाही. हा जो त्याचा सगळा इफेक्ट होता, ही जी त्याची सगळी वेशभूषा होती, ही वेशभूषा कायम यशस्वी ठरायची. आता त्याची वेशभूषा कशी होती, तर त्याने आपल्या कपाळावरती भस्म लावलं होतं. त्याच्या कपाळाला त्याने शेंद्राचा टिळा फासायचा तो. त्याच्यानंतर त्याचे डोळे सातत्याच्या कस्टमरच्या शोधामुळे भेदक झाले होते, तीक्ष्ण झाले होते, कायम अलर्ट असायचे. याच्या बरोबरीने त्याच्या झुपकेदार मिशा, दाढी मिशा याच्यामुळे तो अधिक साधूसारखा आध्यात्मिक माणूस वाटायचा किंवा एखादा रिस्पेक्टेबल माणूस वाटायचा. याच्यावरती हाईट म्हणजे तो भगव्या रंगाचा फेटा आपल्या कपाळाला बांधायचा. आणि या सगळ्यामुळे ही जी कलर स्कीम होती, हे जी सगळी त्याची वेशभूषा होती, हे जी सगळी रंगसंगती त्याने निर्माण केलेली होती, ती कायम यशस्वी ठरायची. आणि याच्यामुळेच लोक पटकन त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalk. आता ह्या सगळ्यामुळे जसं काही एखादी मधमाशा जशा रंगीत फुलांकडे आकर्षित होतात, डेलियाच्या किंवा कॉस्मॉस ही जी रंगीत फुलं आहेत, या फुलांकडे जशा मधमाशा पटकन आकर्षित होतात, तशीच लोकंसुद्धा पटकन त्याच्या अवतीभोवती जमायची. उत्सुकतेपोटी लगेचच लोक त्याच्याजवळ जमायची. दिस इज कम्पेअर्ड विथ बीज. ॲज बीज गॅदर अराउंड द कलरफुल फ्लावर्स लाईक कॉस्मॉस अँड डेलिया, people used to gather around him. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. He sat under the branch of tamarind tree which was spreading, which was near the road of town hall park. We can call it as a central place of the town. It was a remarkable place in many ways. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. We can call it as a central place because people were always keep traveling from that road all the time. आता तो कुठे बसायचा, त्याने जागा पण अगदी नेमकी शोधली होती. तो एका सेंट्रल प्लेसला, त्या शहराच्या मध्यभागी असलेल्या
टाउन हॉलच्या रस्त्याने जाणाऱ्या एका रस्त्यावरती बसायचा. त्याच्यासाठी तो एका चिंचेच्या झाडाच्या सावलीचा आसरा घ्यायचा आणि ही जागाच अतिशय योग्य आणि नेमकी होती. तिथे कायम वाढणारी गर्दी असायची, तिथे कायम गर्दी असायची. त्या छोट्याशा रस्त्यांवरून दिवस रात्र कायम लोक प्रवास करत कुठेतरी जात असायचे आणि अशा प्रकारे तो अगदी गर्दी असेल अशा नेमक्या ठिकाणी जाऊन आपला बाडबिस्तरा मांडायचा. A variety of trades and occupations were represented all along its way. Medicine sellers, sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. As I said, it was a central place. On that road, there were many shopkeepers, many vendors, and many hawkers. There were medicine sellers, seller of stolen hardware or material, and old discarded things. There were even magicians, sellers of cheap clothes, and who used to make loud noise to sell his items to attract his customers. Second loud voice was of a vendor or seller who was selling fried groundnut, and his specialty was that he gave different and fancy name to his groundnuts every day. आता त्या मोक्याच्या ठिकाणी त्या रस्त्याजवळ अनेक प्रकारचे व्यवसाय चालायचे. दिवस रात्र रहदारी असणाऱ्या त्या रस्त्यावरती अनेक प्रकारचे ट्रेड्स म्हणजे व्यापार आणि ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय हे दिवसभर तिथे चालायचे. त्याच्यामध्ये कुठले कुठले व्यापारी होते, कुठले कुठले व्यवसाय तिथे चालायचे, तर मेडिसिन सेलर म्हणजे औषधं विक्रेते तिथे होते. तिथे जुने हार्डवेअरच्या जुन्या वस्तू विकणारे, जुन्या काही गोष्टी विकणारे, असे चोरलेल्या काही वस्तू विकणारे असे तिथे दुकानदार होते, जे तिथल्या खराब झालेल्याही वस्तू विकायचे. जंक म्हणजे खराब झालेल्या वस्तूही विकायचे, थोडक्या मोडक्या वस्तूही विकायचे जुन्या. तिथे मॅजिशियन्स म्हणजे जादूगार होते आणि ह्याच्याही बरोबरीने स्वस्तात कपडे विकणारे व्यापारीही तिथे होते, जे दिवस रात्र तिथे भरपूर गोंधळ घालायचे, भरपूर मोठ्या आवाजामध्ये आरडाओरड करायचे आणि सगळ्या शहराला आकर्षित करण्यासाठी मोठ्याने आपल्या कपड्यांच्या बोली लावायचे, आपल्या कपड्यांच्या बद्दलची जाहिरात करायचे. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of fried groundnut who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, on the next Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth. And people flocked to him. आता मघाशी सांगितल्याप्रमाणेच इथे वेगवेगळे जे विक्रेते होते त्यांच्यामध्ये आवाजांची सुद्धा स्पर्धा लागायची. त्याच्यापैकी सगळ्यात जास्त आवाज किंवा गोंधळ कोण घालायचा, मोठा कोलाहल कोणाचा असायचा, तर जो स्वस्त कपडे विकायचा त्याचा सगळ्यात जास्त आवाज, सगळ्यात जास्त गोंधळ असायचा. त्याच्यानंतर खूप मोठ्या आवाजामध्ये विक्री करणाऱ्यामध्ये, खूप मोठ्या आवाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये वोसिफोरसनेसमध्ये कोणाचा नंबर होता, तर जो विक्रेता फ्राय केलेले ग्राउंडनट विकायचा, शेंगदाणे विकायचा, त्याचा नंबर आवाजाच्या बाबतीत दुसरा होता. त्याचे वैशिष्ट्य कुठलं काय होतं, तर तो आपल्या मालाला, त्या ग्राउंडनट्सना दररोज वेगवेगळी नावं द्यायचा, वेगवेगळ्या प्रकारची ॲडव्हर्टायझिंग स्किल्स तो वापरायचा, वेगवेगळ्या प्रकारची नावं देऊन तो आपले शेंगदाणे, आपले ग्राउंडनट विकायचा प्रयत्न करायचा. एखाद्या दिवशी तो त्या शेंगदाण्यांना, त्याच्या ग्राउंडनट्सना बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, मुंबईचा आईस्क्रीम म्हणायचा. दुसऱ्या दिवशी तो त्याच ग्राउंडनट्सना दिल्लीचे बदाम म्हणायचा. आणि तिसऱ्या दिवशी तो राजाचं खास असं पक्वान्न, राजाचं खास असं
आवडती गोष्ट, अशा प्रकारचं वेगवेगळी नावं देऊन वेगवेगळ्या प्रकारची जाहिरात करून तो त्याचा माल, त्याचे ग्राउंडनट विकायचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्या ॲडव्हर्टायझिंगमुळे, त्याच्या त्या जाहिरात करण्याच्या शैलीमुळे, पद्धतीमुळे लोक त्याच्या भोवती गर्दी करायचे. आय होप यू लाईक धिस चॅनल. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.